अधिक मास या महिन्यात जावयाला साक्षात विष्णूचे म्हणजेच पुरुषोत्तमाचे रूप मानले जाते. महाराष्ट्रात अधिक मासाला एक विशेष सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्त्व आहे. या काळात जावयाला भगवान विष्णूचे रूप मानून सासरच्या मंडळीकडून घरी आमंत्रित केले जाते. लेक जावयाच्या कौतुकाचा हा सण मानला जातो. इतर सर्व महिन्यांपेक्षा या महिन्यात तुम्ही जे काही कार्य कराल, दानधर्म कराल, त्याचे पुण्य हे कोटीपटीने अधिक तुम्हाला मिळते. धोंड्याच्या महिन्यात लेकीला चांदीची जोडवी आणि जावयाला सोन्याची अंगठी घातली जाते. तसेच गोमाता आणि चांदीचे दीपदानही केले जाते. दर 3 वर्षांनी हा महिना मध्येच येतो, जसं की चालताना एखादा मोठा धोंडा मध्ये यावा, म्हणूनच याला धोंड्याचा महिना असे म्हणतात. या महिन्यात पुरणाचा धोंडा बनवून तो जावयाला खायला दिला जातो. आयुष्यात अनारसे आणि बत्ताशांसारखी कितीही छिद्रे म्हणजेच संकटे आली तरी नात्यातील गोडवा अधिक वाढावा म्हणून 33 अनारसे आणि बत्तासे जावयाला दान केले जातात. तसेच मुलीच्या आईने सर्वात श्रेष्ठ दान हे कन्यादान करून पुण्य प्राप्त केलेले असते. तेव्हा थोडे अधिक पुण्यप्राप्तीसाठी आणि आईच्या सर्वोच्च त्यागासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईची ओटी भरली जाते. अधिक मासाच्या पवित्र निमित्ताने लेक जावयाचे स्वागत प्रेमाने. चांदीच्या ताटात वाढलेला मान हीच आपल्या संस्काराची ओळख महान.